नमस्कार मित्रांनो, मी एक विधवा स्त्री आहे आणि माझ्या नवऱ्याचे निधन होऊन जवळपास 10 वर्ष झाले होते. मला एक मुलगी आहे, पण आमच्याकडे उच्च शिक्षणाची सोय नसल्यामुळे मी तिला मामाकडे पाठवले होते शिकायला. आणि तिच्या मामाला पण मूल बाळ नव्हते. आता घरी मी आणि बाबा राहत होते. आम्हाला मनाला फार नातेवाईक होते, पण त्यातून कामाचे फारच कमी. कसे तरी काम करून आयुष्य जगत होते. एक चांगले होते की मला कामाला कुठे जावे लागत नव्हते. घरी थोडी फार शेती होती आणि त्यातूनच घरचे खर्च भागात होते. मनात नवरा गेल्यानंतर अनेक इच्छा होत्या, पण त्या इच्छा आता फक्त आठवणीत जिवंत होत्या. मी दिसायला साधारण आहे. मला घरच्याने दुसऱ्या लग्नाचे बोलले होते, पण योग्य माणूस मिळत नव्हता. आता हळूहळू दिवस जाऊ लागले आणि मुलगी मोठी होऊ लागली, त्यामुळे सर्व राहूनच गेले. आणि मी या सर्व गोष्टीला माझे नशीब समजून आयुष्याचे दिवस घालवत होते. आणि एक दिवस माझ्या नवऱ्याच्या मोठ्या भावाचा मला कॉल आला. माझी विचारपूस करू लागला. त्याचे नाव संजय होते. तो माझ्या नवऱ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता. हे दोघेच भाऊ होते. मी त्याला विचारले, एवढ्या दिवसानंतर कशी काय आठवण केली? तर म्हणाला, मला तुमच्या सोबत बोलायची इच्छा झाली म्हणून तुम्हाला कॉल केला. आम्ही आता बोलू लागलो, पण मला त्याच्या बोलण्यावरून समजले की त्याला कुठला तरी त्रास आहे. मी त्याला विचारले, तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे वाटते? तर म्हणाला, सर्वात अगोदर तुम्हाला माफी मागतो, आणि सांगू लागला, माझी बायको मला काही महिन्या अगोदर सोडून गेली. बोलताना तो रडल्यासारखा आवाज येत होता. तो म्हणू लागला, माझ्या बायकोला दुसरे कोणीतरी आवडत होते आणि ती त्याच्या सोबत निघून गेली. मी कारण विचारले तर म्हणाली, मला लग्नाच्या अगोदर पासून तो आवडत होता, पण घरच्यामुळे तुमच्या सोबत लग्न करावे लागले. आणि म्हणू लागला, मी तिला फार समजवले, पण तिने काही माझे ऐकले नाही. मी त्याला म्हणाले, आता तिने ठरवलेच होते जायचे, तर तुम्ही कितीही सांगितले तरी ते ऐकणार नव्हती. तुम्ही तिथून सोडून दुसऱ्या ठिकाणी काही दिवसासाठी जा, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी जास्त आठवणार नाही. तर तो म्हणाला, मी कुठे जाणार आहे? तर माझ्या तोंडून निघाले, माझ्याकडे या म्हणून. आणि तो हो म्हणाला. काही दिवसानंतर तो आमच्याकडे आला. बघतो तर तो पाहायला अगोदरपेक्षा चांगला दिसत होता. मी त्याला काही वर्षा अगोदर बघितले होते, तेव्हा तो बारीक होता, पण आता अंगात भरला होता. मला पाहिल्याबरोबर माझ्याकडे बघून हसला आणि मला विचारू लागला, कसे आहात तुम्ही? मी त्याला ठीक आहे म्हणाले. नंतर त्याने माझ्या आई बाबांना नमस्कार केला. तो संध्याकाळी आल्यामुळे घरी सर्वजण होते. नंतर तो त्यांच्या सोबत गोष्टी सांगू लागला आणि आपल्या सोबत घडलेल्या गोष्टी करू लागला. मग सर्वजण जेवण करून आराम करू लागले. तो सकाळी उठला तेव्हा फ्रेश होऊन नाश्ता केला आणि मी त्याला म्हणाले, आता मी कामावर जात आहे, तुम्ही जेवण करून घ्या आणि आराम करा. त्याने पण हो म्हणून मान हलविली. मी संध्याकाळी कामावरून आले तेव्हा तो घरी नव्हता. मी इकडे तिकडे बघितले तरी दिसला नाही. नंतर मी त्याला कॉल केला तर म्हणाला, मी गावातच आहे. नंतर तो घरी आला. मी चहा बनवायला गेले. मी त्यांना चहा खोलीत द्यायला गेले तर तो माझ्यासाठी आणलेले कपडे काढत होते. त्याने मला कपडे दिले. मी त्याला म्हणाले, एवढे कपडे कशाला आणले? मला आता जास्त कपडे घालण्याची आवड नाही आहे. तर म्हणाला, बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही घडते, त्याने पूर्ण आयुष्य उलटसुलट होऊन जाते, पण कालांतराने ते सर्व विसरून आयुष्य पुढे जगावे लागते. म्हणून झाले ते विसरा आणि पुढेचे आयुष्य सुखले जगा. मला त्याचा या गोष्टी मनाला लागल्या आणि मी त्याला म्हणाले, तुम्ही अगदी बरोबर बोलले. काही दिवसांनी मी त्याने आणलेली साडी घातली आणि छान सिंपल मेकअप केला. जेव्हा मी त्याच्या समोर गेले तेव्हा तो माझ्याकडे बघतच राहिला आणि म्हणाला, तुम्ही तर फारच सुंदर दिसत आहात. मी थोडे लाजल्यासारखे झाले, कारण फार दिवसानंतर कोणी मला असे बोलले होते. त्यानंतर आता आमचे नेहमी बोलणे होऊ लागले. कधी कधी तो आपल्या खोलीत अर्धवट अवस्थेत असायचा आणि नकळत मला नको ते दिसायचे. त्यामुळे आता मनात फार वेगळे फील होत होते, कारण अनेक वर्षानंतर मी कोणाला अशा अवस्थेत बघत होते. आता आमचे नेहमी बोलणे होऊ लागले आणि माझ्या सोबत पण कोणी बोलत असल्यामुळे मला पण छान वाटू लागले. अनेक वर्षानंतर कोणी माझ्या सोबत बोलायला आले होते, पण तो कधी कधी माझी मस्करी पण करू लागला. एकदा त्याने माझी मस्करी केली. मी त्याला म्हणाले,
काय करता, मी तुमच्यापेक्षा मोठी आहे. तर म्हणाला, तुम्हाला माझी मस्करी चांगली वाटत नसेल तर नाही करणार मस्करी. आता त्याला कसे सांगू की मला मस्करी फार छान वाटत आहे म्हणून, आणि त्यामुळे माझ्या मनातील अनेक भावना वर येऊ लागल्या. म्हणून मी गप्पच होते. पण आता आम्ही थोडे जवळ राहून आमच्या गप्पा गोष्टी व्हायच्या, आणि त्यामुळे माझ्या मनात असलेल्या गोष्टी जाग्या होऊ लागल्या. एक दिवस असेच आम्ही बोलत असताना मी त्याला म्हणाले, तुम्हाला तुमच्या बायकोची फार आठवण येत असेल. तर म्हणाला, आठवण तर येते, पण आता त्याला काही उपाय नाही आहे. कारण ती आपली होतीच नाही असे समजायचे. ती आयुष्यात आली आणि काही दिवस सुख देऊन दुःखाचे डोंगर उभे करून गेली. आता त्याने मला विचारले, तुम्हाला पण माझ्या भावाची आठवण येत असेल. तर मी त्याला म्हणाले, मला तर नेहमीच येते, पण मी त्या गोष्टी मनातच ठेवते. आमच्या अशा नेहमी होणाऱ्या गोष्टीवरून आम्हाला समजले होते की दोघांना पण त्या गोष्टीची गरज भासत आहे. आणि रोज बोलण्यामुळे आणि अनेक गोष्टीमुळे आम्ही आता जवळ येऊ लागलो होतो. तसेच तो माझ्या सोबत शेतीवर पण येऊ लागला, मला कामात मदत करू लागला, आणि काम करत असताना नेहमी आमचा स्पर्श व्हायचा, आणि त्यामुळे दोघांना पण आनंद यायचा. आणि एक दिवस मी शेतात गेले नव्हते. घरी आपल्या खोलीत लेटून मोबाईल बघत होते. काही वेळाने तो बाहेरून आला, आणि घरी कोणीच नाही दिसल्यामुळे माझ्या खोलीत शिरला. तो आला आणि माझ्याकडे बघू लागला. अगोदर मी मोबाईलच बघत होते. मी त्याच्याकडे बघितले तर तो माझ्याकडेच बघत होता. मी त्याच्याकडे बघून म्हणाले, काय बघतोस? तर तो माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलला, किती काही लपवलेले आहे तू आपल्या मनात. मी पण एक स्माईल देऊन म्हणाले, काहीच तर नाही लपवलेले आहे. तो म्हणाला, सर्व समजते मला, आणि मी तुला फारदा बघितलेले आहे माझ्याकडे बघताना, आणि एकदम माझ्यावर येऊन ठेवून दिले. मला काही समजायच्या अगोदरच त्याचे माझ्यावर होते, आणि तो असे करताच मला तर थरकाप सुटला होता. मला तर अनेक दिवसापासून या गोष्टीची आवश्यकता होती, म्हणून मी त्याला पाठिंबा देत होते, आणि तो माझ्या त्या गोष्टीवर हात ठेवून स्पर्श करू लागला. मला पण फारच आनंद येत होता. त्या दिवशी तो अनेक प्रकारचे खेळ माझ्याशी खेळत होता, आणि त्या खेळाचा उत्साह मला येत होता. पण तो आता त्याच्या महत्वाच्या गोष्टीवर आला आणि एकदमच ठेवून दिले. आता माझी अवस्था बिघडली, मला त्रास होऊ लागला, पण मी तो त्रास सहन करून फक्त आनंद घेऊ लागले. त्या दिवशी आम्ही अनेक पद्धतीने आपले सुख एकमेकांसोबत व्यक्त केले, आणि त्या दिवशी मला फार वर्षानंतर त्या गोष्टी मिळाल्या. आता आम्ही नेहमी त्या गोष्टीचा आनंद घेऊ लागलो, आणि तसेच मला म्हणाला, आता तू माझ्यासोबत चल, आपण सोबत राहू. मला आता फार विचार आला, काय करावे काय नाही म्हणून. मी त्याला काही दिवस मागितले आहे,